श्री स्वामी समर्थ नित्यपाठ अध्याय 3 आदि वंदन महागणपती सुप्रसन्न वदना सिद्धमूर्ती सदा सुखकर्ता जय जयवंती महागणपती नमो नमः। बंधुनी आता गुरुचरण अध्याय पुढील करी लेखना। गुरु वाचुनी हो ज्ञान सत्य कैसे हो मिळेल। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आशीर्वचे हो जयांचे हात वंदू आता श्री समर्थ। हे समर्थ लीलामृत करे लेखना। त्या अवसरी बडोद्या प्रत राव मल्हारी राज्या करीत। जन्मोत्सव करी आनंदात सारे नगर शृंगारिले। अनेक साधू संत आले पंडित विद्वान तैसे आले। हजारो आमंत्रित आले कारण नृपाचाच हो जन्मोत्सव। कुंकुम केशर सडे शिंपिले लक्षदीप मग पाजळले। मार्गामार्गातून पसरले सुगंधी पुष्पांचे डेले। घालुनी कपडे जरतारी हत्तीवरी बैसले मल्हारी। मंजुळ मंगल सनई स्वरी हत्ती चालला डौलाने। आनंदली सारी नगरी नृप मल्हारी दान करी। बहुदिशांना ललकारी मल्हार राव की जय बोला। खचित करणानंतर नृप मल्हारी हो दानवीर। म्हणून अभिमानी फार मज समान दानी कोणसे। दुसरे दिवशी आमंत्रितास साधू संतांनी ब्राह्मणास। वस्त्रे भूषणे देवणी खास सुवर्ण दान नृपे केले। विषय निघाला दरबारात सर्व आले साधू संत। विद्वान तैसे आमंत्रित पण समर्थ स्वामी कान आले। खंत वाटते मनात फार सारखी लागे हुरहुर। सुने वाटते हे नगर त्वरित तयांना आणावे। जो कोणी त्वरित जाईल समर्थां ते घेऊन येईल। अगणित द्रव्य मोल मी देईल तयाला। वा तात्या साहेब सरदार नृपासी बोलला सत्वर। प्रयत्नांती परमेश्वर मी घेऊन येईल समर्थांना। समर्थांचा करावा सन्मान नृपांनी दिले विपुल धन। आज्ञा केली तात्या लागून त्वरित कार्या लागावे। तात्या गेली अक्कलकोटी समर्थ स्थळी वृक्षतडी। भाविकांची अलोट दाटी तेथे होती जमलेली। कोणी करती पाद्यपूजा कोणी करती सर्वांग पूजा। भक्त नाचती घेऊनी ध्वजा जयघोष हो समर्थांचा। नारी दीपही घेऊन येती समर्थांची चाले आरती। मृदुंग आणि टाळ वाजती जयघोष हो समर्थांचा। पाहुणी तो भक्ती सोहळा तात्या मणी चपापला। हा सोडूनी भक्तमेळा समर्थ कैसे येतील। शब्द मुखातून निघेना हिम्मत तात्यांची चालेना। काय करावे हे समजेना तात्या करीती मन विचार। चोळप्पा हा समर्थ भक्त चिता आहे हे सत्य। तात्या गेले निमिषात चोळप्पाचे हो सदनी। चोळप्पाशी तात्या बोले नृपांनी मज खास धाडिले। भरपूर धन मज जवळी दिदले कारण सांगतो ते ऐका। समर्थ गुरु श्री स्वामी समर्थ घेऊन यावे बडोद्या प्रत। अर्धे धन निश्चित तुम्हास खास देईन। एवढे हे काम नृपांचे त्वरित करावे हो जाचे। पाय लागतील समर्थांचे बडोदा होईल पुण्यप्रत। चोळप्पा हा समर्थ भक्त द्रव्यमोहे झाला ग्रस्त। बोलला तो समर्थाप्रत नृपांनी आपण आमंत्रित केले। समर्थांनी सर्व जाणिले चोळप्पाशी ते बोलले। तुझ मोह द्रव्यांनी गासले मी तुझे नच ऐकणार। कल्पतरू हो माझे जवळी
पहा ही समर्थ जोडी, लागेल ते वेळोवेळी, अवश्या ते मिळेल की. धन दौलत हे विषा समान, करतील भूते मग थैमान. जेथे धन हो तिथे विघ्न, निश्चित आहे हे समजा. पोटापुरते अन्न घ्यावे, उरले कोणा मुखी घालावे. फुकटची काही न सांडावे, सुकर्म नित्य करीत जावे. तू आहेस माझा भरमभक्त, म्हणून सांगतो सत्य गोष्ट. निरोप देता त्याला स्पष्ट, परतून जावे माघारी. समर्थ सांगती त्याला, येणार नचमी बडोद्याला. निरोप माझा नृपाला, त्वरित जाऊन सांगावा. नृप तुमचा हो अभिमानी, मज समान नचन कोणी दानी. हा गर्व तयाचे पूर्णमनी, पूर्णत्वाने भरलेला. नृप हा मल्हार भला, नावाचा हो पूर्ण भुकेला. त्याचसाठी जन्म सोहळा, केवळ दावासाठी दान. दानवीरांनी दान द्यावे, नाव पण गुप्त राखावे. दानवीरही त्यास म्हणावे, हेच धन्य हो दानवीर. मग अपयश पुरते घेऊन, तात्या गेले परतून. सांगितले नृपाला गुण, समर्थ येणे शक्य नाही. रूप मल्हारी झाला खिन्न, पुढती त्याच्या एकच प्रश्न. प्रयत्नी कोण आणील समर्थ आपल्या राज्यात. भरपूर द्रव्य पैका घेऊनी, यशवंत निघाला विडा उचलुनी. शिपाई सेना सवे घेऊनी, निघाला अक्कलकोटी. यशवंत आला अक्कलकोटी, घेतली समर्थ भेटी. परंतु आशा झाली खोटी, समर्थे नकार दिधला. मग यशवंतानी काय केले, अगणित द्रव्य आणिले. समर्थांपुढे ठेविले, आता चला महाराज. सद्गुरु श्री स्वामी समर्थ, द्रव्याला न लावती हात. खचून गेला मग यशवंत, क्रोधे लाल झाला तो. यशवंत बोलला शिपायांप्रत, बेड्या ठोका बांधा हात. उचलोनी ठेवाया मेण्यात, घेऊन चला बडोद्याला. जैसे यशवंतानी कथिले, शिपायांनी मग तैसे केले. बेडी ठोकून दौर बांधिले, मेण्यात बसवले श्री समर्थ. भक्तजन अवघ आडवे झाले, यशवंते त्या दूर सारिले. चाबकाने खूप बडविले, जे जे आडवे येतील त्या. शिपाई अधिकारी बडे, मेना घेऊन जात पुढे. काय करतील भक्त बापुडे, परतोणी आले माघारी. माघारी जे आले भक्त, आप आपुले डोळे पुसित. वृक्षतटी जमले समस्त, तो चमत्कार हो अकस्मात. सर्वांनी पाहिले श्री समर्थ, बसले होते पूर्ण ध्यानस्थ. आनंद झाला समस्ताप्रत, जयघोष समर्थांचा होई. इकडे काय घडले नवल, मेना आला सीमेजवळ. शिपाई करती एक कल्लोळ, मेन्यात समर्थ नाही. आश्चर्य करी यशवंत, समर्थ झाले कैसे गुप्त. कडक असता बंदोबस्त, कैसे समर्थ पळाले. प्रतिछाया समर्थांची, मेण्यात होती साची. कळेल कैसे यशवंताशी, घमेंड त्याची हो जिरली. ही तर समर्थांची लीलया, मेण्यात समर्थ ही प्रतिछाया. स्वामी समर्थ ही माया, केवळ खेळ मायेचा. इकडे दानवीर मल्हारी, करेल का सांगा चोरी. आळ आला त्याचे वरी, कारण सरदार यशवंत. गस्त घालव्या नृप मल्हारी, ला होता मध्यरात्री. सावकार बडा जो नगरी, झाली चोरी त्याचे घरी. चोर पळाले गेले दुरी, सापडाला नृप मल्हारी. यानेच केली खास चोरी, ऐसे सर्वांना वाटले. समर्थांचा केला छळ, नृपावरती म्हणून आला आळ. यशवंत यासी होय कारण, नृप क्रोधी लाल झाला. आज्ञा केली मग नृपांनी, यशवंतासी आणा पकडोनी. आता पाया बेडी ठोकुनी, त्वरित आणावे येथे. पकडोनी आणला यशवंत,
कारागृही केला बंद. अवतार हो स्वामी समर्थ, पक्की खात्रे नृपा पटली. श्रोतयो आता द्यावे ध्यान, कथा आणखी करा श्रवण. श्री स्वामी समर्था करू वंदन, समर्थ लीला सांगतो. पवित्र झाले अक्कलकोट, झाले नगर हे पवित्र तीर्थ. दूर दूरनी येती भक्त, श्री समर्थ दर्शनार्थ. निजाम सरकारचे पदरी, शंकरराव मुख्य कारभारी. 6 गावची जहागिरी, निजाम त्या दिली असे. सुलक्षणी त्या भार्या होती, संतती संपत्ती ही होती. काहीच नव्हते त्या कमती, परी भाळी सुख नसे. अशी काही त्या जडली व्याधी, सदैव असे तो दुःखी कष्टी. उपाय केले नानाविध, व्याधी काही हटेना. देशोदेशीचे हकीम वैद्य, उपाय करती नानाविध. द्रव्य व्यापारी पाण्याप्रत, शंकररावे खर्च करी. अनेक प्रसिद्ध मांत्रिक आले, अनेक तोडगे त्यांनी केले. अखेर त्यांनी हात टेकिले, व्याधी काही हटेना. देवदेवाकांची अनुष्ठाने, तशी केली बहुतची दाने. बहु घातली ब्राह्मण भोजने, परी व्याधी काही हटेना. शंकरराव हो दुःखी कष्टी, अखेर आले अक्कलकोटी. द्यावया समर्थ भेटी, वृक्षतटी पातले. वृक्षतटी श्री समर्थ, भक्तांची त्या गर्दी अलोट. शंकरराव तै होई चकित, कैसे समर्थ भेट होईल. ऐसे दिवस 3 निघून गेले, परंतु त्यांसी न समर्थ भेटले. अखेर त्यांसी कोण बोलले, प्रथम सुंदराबाईकडे जावे. सुंदराबाई स्वामी भक्त, स्वामी आरती करे नित्य. तिज कानी घालावी गोष्ट, मग होईल समर्थांची भेट. तैसे शंकरराव केले, सुंदराबाईकडे ते गेले. आमिष द्रव्याचे दाविले, समर्थांची भेट करावी. मग सुंदराबाई काय केले, शंकररावा सवे घेतली. आनंदे दोघेही गेले, शेखनूरच्या दर्ग्यामध्ये. पाहुणी योग्य शांत संधी, सुंदराबाई सांगे व्याधी. कारभारी है हैदराबादी, शंकरराव हो नामसे. 4 वर्षे झाली पूर्ण, सरेना व्याधी न दिसे चिन्ह. तेव्हापासून दुःखी कष्टी, जीवन हे जगतात. जीवन जगणे हो अवघड, अंग पडले सारे जड. छाती करी धडधड, झोपही यांना येत नाही. आवाज येते उदरातोणी, कोण बोलते नये कळुनी. काय करावे नये समजुनी, अखेर येथे हो आले. स्वामी बोलले शंकरा परत, भीतोस कशाला उगीच व्यर्थ. पाठीशी मी तुझ्या समर्थ, भीती प्रथमे सोडून दे. तुझ ब्रह्मसंबंधे नाडिले, कितीही उपाय जरी तू केले. भीतीस प्रथम जर सोडिले, तर तू नक्कीच बरा होणार. लिंबपत्राचे चाटण घ्यावे, 10 मिरे त्यात घालावे. रोज सकाळी चाटण घ्यावे, स्मरण देवाचे करावे. समर्थे त्यात विभूती दिधली, पाण्यासवे प्राशन केली. संबंधे त्वरित वाट सोडली, पूर्ण बरा हो शंकरराव. राव हैदराबादी गेले, 10 सहस्र रुपये घेऊन आले. समर्थ चरणी अर्पण केले, साष्टांग करून नमस्कार. समर्थ बोलले शंकराप्रत, मज नको काही धनदौलत. मारुतीचा बांधा मठ, जागा गावाबाहेर. शंकररावे तैसे केले, मठ मंदिर उभे केले. प्रसिद्ध क्षेत्र आज ठरले, धन्य धन्य श्री स्वामी समर्थ. वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर, गावाबाहेर मारुती मठ. शेखनूरचा दर्गा प्रसिद्ध, ती अक्कलकोटची पवित्र स्थाने. आजही असंख्य भाविक भक्त इथे होती संकटमुक्त. तयाचे होती पूर्ण मनोरथ. जय जय श्री स्वामी समर्थ. हे स्वामी समर्थ लीलामृत, भाविका चरणी हो अर्पण. सर्वांचे हो कल्याण, अध्याय 3 संपूर्ण.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.